नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 8वा भाग. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत माझ्या घराण्याचा इतिहास न सापडण्यामागची दस्तावेजी कारण. दस्तावेजी कारण म्हणजे कोणत्या दस्तावेजी घोटाळ्यांमुळे किंवा कागदपत्रांच्या गडबडीमुळे माझ्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. मागच्या भागामध्ये आपण काही ऐतिहासिक कारणं पाहिली. पुढच्या भागामध्ये आपण काही कौटुंबिक कारणं पाहणार आहोत. या भागामध्ये आपण जाणून घेऊयात कागदपत्रांशी संबंधित कारणं ज्याच्यामुळे आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे कागदपत्रांची भौतिक नाशवंतता. भौतिक नाशवंतता म्हणजे भौतिक जी कागदपत्र किंवा रेकॉर्ड्स असतात ती रेकॉर्ड्स ही जीर्ण शीर्ण कागदपत्रांवर किंवा आपण म्हणतो की ताम्रपटावर किंवा जे आपली लाकडापासून बनवलेली काही भुजपत्र असतील त्याच्यावर लिहिलेली असतात. कागदावर लिहिलेली काही माहिती असते ती काळाच्या ओघामध्ये हळूहळू नाश पावत जाते भौतिक कारणांमुळे. म्हणून पण आपल्याला ती कागदपत्र नष्ट पावल्याने आपल्या घराण्याची माहिती सापडत नाही. दुसरं कारण म्हणजे मुळातच कागदपत्र जे असतात ती फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजे कुठेतरी मला एखादा उल्लेख सापडला किंवा 2-4 पत्रांमध्ये उल्लेख सापडला तर मला घराण्याचं अस्तित्व काय आहे हे माझं सिद्ध होतं, परंतु घराण्याचा इतिहास कळत नाही. घराण्याचा इतिहास कळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्र पाहिजे. तुटपुंज्या कागदपत्रांवर मी माझ्या घराण्याचा इतिहास सांगू शकत नाही. तिसरं कारण म्हणजे लिखित कागदपत्रांचा अभाव. बऱ्याचदा काय होतं की माझ्या घराण्याची माहिती जी असते ती मौखिक पद्धतीने साठवलेली असते, लोककथांमध्ये साठवलेली असते, पण पुरावा काही नसतो ती माहिती सिद्ध करण्यासाठी. त्याच्यामुळे पण मला माझ्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. चौथं कारण म्हणजे जे पर्यायी नोंदी ठेवल्या जातात, म्हणजे जी माहिती असते ती ऐकीव असते, ती कुठे लिखित स्वरूपात असते किंवा एकच माहिती असते ती दुसऱ्या तिसऱ्या 4 माणसांना माहीत असते. म्हणजे एक मनुष्य नाहीसा झाला तर ती दुसरा माणूस ती माहिती सांगू शकतो. किंवा पूर्वीच्या काळी असं व्हायचं की कॉपीज बनवतो, आवाज आपण झेरॉक्स करतो एखाद्या कागदपत्राची, तसं कुणी एखादा ग्रंथ लिहिला तर त्याच्या त्या वेगळ्या वेगळ्या कॉपीज बनवणं फार मुश्किल असायचं. नकला ज्या केल्या जायच्या त्या नकला कधी कोणाला वाटलं तर त्याला नक्कल करून ठेवायचा तो. नाहीतर काही काही ग्रंथ असेच त्यांची नक्कल न झाल्यामुळे नष्ट झालेले आहेत, कागदपत्र नष्ट झालेली आहेत. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास सापडत नाही. 5वं कारण म्हणजे जुन्या दस्तावेजांची चोरी. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ज्या माणसाला त्या कागदपत्राचं महत्व कळलं तो माणूस ते कागदपत्र लंपास करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी बरीच कागदपत्र बऱ्याच स्वार्थी लोकांनी लंपास केलेले आहेत. बरेच लोक सांगतात आमचा कागद हा घेऊन गेला, तो घेऊन गेला, परत देतच नाही. मला माहिती माझा कागद त्याच्याकडे आहे पण तो मला दाखवतच नाही. की अशा प्रकारे कागदपत्रांची चोरी झाल्यामुळे पण घराण्याचा इतिहास सापडत नाही. 6वं कारण म्हणजे जुनी कागदपत्र असतात ती हरवलेली असतात. म्हणजे कोणी जाणून बुजून ती पळवलेली किंवा लपवलेली नसतात, पण नैसर्गिक आपदा येतात, ते एखादं परचक्र येतं, रोगराई पसरते, त्याच्यामध्ये जुनी कागदपत्र असतात ती काळाच्या ओघामध्ये हरवलेली असतात. त्याच्यामुळे पण घराण्याची लिंक तुटते इतिहासाची, आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास कळत नाही. 7वं कारण म्हणजे नुकसान झालेली कागदपत्र. बऱ्याचदा काय होतं कागदपत्र माझ्या हाताला लागतं पण ते फार एवढं जीर्णशीर्ण झालेलं असतं की हात लावला ते फाटेल का काय अशी मला भीती वाटते. बरीच कागदपत्र असतात ती पाण्यामध्ये भिजलेली असतात, थोडी आगीमध्ये जळलेली असतात, काही वाळवींनी खाल्लेली असतात. म्हणजे कागद हाताला लागतो माझ्या, त्याच्यामध्ये काहीतरी माझ्या घराण्याचं लिहिलंय मला माहिती, पण मला ते वाचताच येत नाही. ही कागदपत्र नुकसान झालेली असतील अशा प्रकारे, तर त्या अर्धवट या कागदपत्रांमुळे पण मला माझ्या घराण्याचा इतिहास कळत नाही. 8वं कारण म्हणजे मला हातामध्ये एखादा कागद सापडतो पण त्याच्यावर हस्ताक्षर जे लिहिलेलं असतं ते एवढं अस्पष्ट असतं की मला काही काही शब्द सोडून द्यावे लागतात, त्यातले महत्वाचे काही काही वाक्य सोडून द्यावी लागतात. मग अर्धवट मला काहीतरी माझ्या घराण्याबद्दल कळतं. त्याच्यामुळे पण आपल्या घराण्याचा इतिहास आपल्याला पूर्ण कळत नाही. 9वं कारण म्हणजे कागदपत्रांची फोडणी. तर कागदपत्रांची फोडणी म्हणजे काय आहे की समजा जुन्या काळी तर आपण बघतो की महजर असतो, मोठाच्या मोठा महजर लिहिलेला असतो, किंवा पत्र असतात ती लांबलचक पत्र असतात, किंवा पत्रांचे काही संच असतात. जुन्या काळामध्ये आपण बघितलं की हिशोबांचे काही संच लिहिलेले असतात, रुमालामध्ये बांधून ठेवलेले असतात. ते नवीन काळामध्ये कोणाच्या लक्षात न आल्यामुळे ते पत्र अर्धच केलं जातं. काही कागदपत्र इकडच्या रुमालामध्ये, काही तिकडच्या रुमालामध्ये, काही या गावामध्ये, काही त्या दप्तरखान्यामध्ये, असं एकाच विषयाची कागदपत्र, एकाच घटनेशी संबंधित कागदपत्र दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्यामुळे आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही. 10वा मुद्दा आहे तो म्हणजे नोंदणी करणाऱ्याची चूक. सगळ्यात पहिली मुद्दा म्हणजे जो कोणी ऐतिहासिक संदर्भ लिहित असेल तो माणूस त्याच्यामधला तज्ज्ञ असला पाहिजे. तो जो माणूस तज्ज्ञ नसेल तो त्याच्या मनाला येईल ते काही लिहितो. पूर्वीच्या काळी आपण बघितलं की लोकांना इतिहास कसा लिहावा, इतिहासशास्त्र काय असतं याचंच नॉलेज नव्हतं. लोक स्वतःच्या आठवणींवर घटना लिहित असत. त्यामुळे ज्याला जे आठवलं ते त्याला जसं बरं वाटलं तसं लिहिलं. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सत्यापित करण्यासाठी, तर्काने पुढे चालण्यासाठी कुठलाही पुरावा मिळत नाही. कारण ज्याने ती नोंद केलेली असते, ज्याने ती बखर लिहिलेली असते, ज्याने ते पत्र पाठवलेलं असतं त्याचीच चूक असते. त्याने काहीतरी केलेली त्याच्या स्वभावाला धरून किंवा परिस्थिती ज्याने चूक असते, म्हणून ते कागदपत्र हाताला लागलं तरी आपल्याला त्यातून काही बोध होत नाही. 11वा जो कारण आहे, 11वं कारण म्हणजे प्रवेशाचा खर्च.
बऱ्याचदा असं असतं की कागदपत्र मिळवण्यासाठी फार खर्च येतो, कारण जुनी कागदपत्र ही दुर्मिळ असतात. ती कागदपत्र कुठे ना कुठे पुरातत्व खात्यामध्ये, एखाद्या खाजगी संग्रहालयामध्ये, एखाद्या खाजगी संग्रहाकडे जतन करून ठेवलेली असतात. तो काय आपल्याला ती वाचायला देत नाही, काय झालं तरी त्याला वाटतं ही माझ्या मालकीची वस्तू आहे. खरं ती कागदपत्र आपल्या सर्वांच्या इतिहासाचा वारसा आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचा वारसा आहे. ती खुली असली पाहिजे सगळ्यांसाठी, पण वृत्ती लोकांची जात नाही. मग ती कागदपत्र मिळवण्यासाठी मला प्रचंड खर्च करावा लागतो. 4-5 वेळा, 10 वेळा, 50 वेळा अर्ज मारावे लागतात. त्या संस्थेमध्ये जो प्रवेशाचा खर्च द्यावा लागतो, त्यांच्या जाचाकाठी पाळाव्या लागतात, त्यांच्या वेळेनुसार जावं लागतं. शासन काही काही कागदपत्र गोपनीय म्हणून घोषित करतं, ती कागदपत्र शासन आपल्याला बघू देत नाही. त्याच्यासाठी कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं की कागदपत्र शोधण्यासाठी फार खर्च येतो. त्याच्यामुळे पुष्कळ लोक काय करतात, तो नाद सोडून देतात. त्यामुळे पण घराण्याचा इतिहास आपल्या समोर येत नाही. 13वं कारण आहे म्हणजे स्थानिक कायद्यांची अडचण. काही काही देशामध्ये किंवा काही काही राज्यामध्ये आपण बघितलं की काही काही कागदपत्र बॅनच केलेली असतात किंवा काही काही पुस्तकं बॅनच केलेली असतात. मला ते वाचूच शकत नाही मी त्या राज्यामध्ये. त्याच्यामुळे पण मला महत्वाची कागदपत्र मिळत नाहीत, माझ्या घराण्याचा इतिहास मला कळत नाही. 15वं कारण आहे ते म्हणजे स्थानिक वातावरणीय आपत्ती. बऱ्याचदा काय होतं की स्थानिक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे, ग्लोबल वॉर्मिंग काय आज नाही होते, जुन्या काळामध्ये पण ते होतच होतं हळूहळू. त्याच्यामुळे पूर यायचे, नुकसान व्हायचं, आग लागायची, दुष्काळ पडायचे, मोठमोठे रोगराई पसरायची. अशा आपत्ती ज्या यायच्या, स्थानिक आपत्ती, त्याच्यामुळे पण बरीच कागदपत्र त्याच्यामध्ये भुईसपाट होऊन जायचे. पुढचं कारण म्हणजे हेतू परस्पर नोंदी लपवणे. बऱ्याचदा लोक काय करायचे, जुने लोक, की आपलं काहीतरी अत्याचाराची, शोषणाची कहाणी लपवण्यासाठी किंवा नकारात्मक आपण काही गोष्ट केली असेल, आपल्या घराण्यात काही नकारात्मक घडलं असेल, तर ते लपवण्यासाठी खोटी कागदपत्र लिहिली जायची किंवा त्या नोंदी जाणीवपूर्वक त्यातून वगळल्या जायच्या, काढल्या जायच्या. ज्या नोंदीमध्ये ती कागदपत्र असतील ती जाळली जायची. त्याच्यामुळे घराण्याच्या इतिहासाची लिंक तुटून जायची, कारण एका पिढीची कागदपत्रच नष्ट व्हायची त्याच्यामध्ये पूर्णपणे. ती कागदपत्र नष्ट झाल्यामुळं आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही. 16वं जे कारण आहे ते म्हणजे स्थानांतरण आणि स्थलांतरण. त्याच्याबद्दल आपण मागे बोललेलो आहोत की अनेक कारणांनी लोक स्थलांतर करायचे. पोटापाण्यासाठी करायचे, रोगराई आली म्हणून करायचे, परचक्र आले म्हणून करायचे, जीव वाचवण्यासाठी करायचे. आणि स्थलांतराच्या कुठेच नोंदी ठेवलेल्या नसतात आपल्याकडे, कोण माणूस कधी कुठून कुठे गेला. ती कागदपत्र स्थलांतराची न ठेवल्यामुळं आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही. 17वं कारण म्हणजे कागदपत्रांची अनिश्चितता. म्हणजे जुने कागद मला सापडतील का नाही, जुने दस्तावेज सापडतील का नाही मला माहित नाही. सापडतील तर किती सापडतील मला माहित नाही. सापडले तर ते खरे आहेत का नाही, ते कसे सत्यापित करावे मला माहित नाही. आणि हे जर सगळं जरी करायचं म्हणलं मी, तरी त्यातून काय निष्कर्ष निघेल सांगू शकत नाही. या अनिश्चिततेमुळे पण काय होतं, बऱ्याचदा आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास कळत नाही. 18वं कारण आहे ते म्हणजे संवेदनशील जी कागदपत्र असतात ती जाणीवपूर्वक गोपनीय राखली जातात. मागच्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलू की आपले पूर्वज जर कुठल्या धार्मिक संवेदनशील किंवा सांस्कृतिक संवेदनशील एखाद्या प्रकरणामध्ये अडकलेले असतील किंवा आपण म्हणू शकतो की ज्याच्यामुळे धार्मिक तेढ वाढू शकत असेल, जातीय सलोखा बिघडत असेल, तर ती कागदपत्र जाणीवपूर्वक काय केली जातात, लपवली जातात, सर्वसामान्य माणसाच्या हाताला लागू दिली जात नाही. 19वं कारण म्हणजे शासकीय धोरणामध्ये बदल होतात. शासकीय धोरण बदललं की जुनी कागदपत्र नष्ट होतात, नवीन कागदपत्र काढली जातात. एक राजवट गेली, दुसरी राजवट आली की प्रशासनाची व्यवस्था बदलते. आपण बघतो की शिवाजी महाराजांनी स्वतःचा शक चालू केला, तारखा जुन्या पद्धती मोडीत काढल्या, नवीन शब्द आणले. शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश काढला, नवीन मराठीमध्ये शब्द वापरायला सुरुवात केली, कागदपत्रांच्या पद्धती बदलल्या. तेच औरंगजेबाने आक्रमण केल्यानंतर मराठ्यांचं राज्य ज्या वेळेला तहस झालं, नष्ट झालं, विखुरलं पूर्णपणे, त्यावेळेला अजून दुसरी पद्धत आली. नंतर निजामाचं राज्य आलं, पेशव्यांचं राज्य आलं, त्याच्या आणि बहमनी साम्राज्य होतं. हे वेगवेगळ्या राजवटीमध्ये जशी राजवट बदलेल तसं शासनाचं धोरण बदलतं कागदपत्रांबद्दल. त्याच्यामुळे जुनी कागदपत्र कुचकामी होतात, नवीन कागदपत्र सापडत नाहीत. ती सापडली तर नवीन कुठली तरी राजवट येते, त्याचा मेळ बसत नाही. याच्यामुळे पण काय होतं की शासकीय धोरण आणि राजवटी बदलल्यामुळे आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास समजत नाही. 20वं कारण म्हणजे स्थानिक संस्था आणि अभिलेखांची अनुपलब्धता. म्हणजे स्थानिक संस्था या जुन्या काळामध्ये नव्हत्याच. गावगाडा होता, पण गावगाडा महसूल कार्यासाठी आणि प्रशासकीय व्यवस्थेसाठी होता. इतिहास जतन करण्यामध्ये गावगाड्याचं काही योगदान नाही, गावगाड्याने ते काम कधी केलं देखील नाही. त्याच्यामुळे स्थानिक संस्था ज्या आपण म्हणतो की आज जसं आपण म्हणतो वाचनालय असतात, इतिहासकार असतात, पुरातत्व शास्त्रज्ञ असतात, शाखा असतात, संग्रहालय असतात, हे स्थानिक पातळीवर असतात. ते त्यातल्या तिथल्या स्थानिक इतिहासाचं जतन करतात, लोकांची माहिती ठेवतात. ते जुन्या काळामध्ये नव्हत्याच. त्यामुळे स्थानिक इतिहास बऱ्याचदा काय होतो आपल्याला कळतच नाही. एखादी व्यक्ती कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये राहत असेल, ते लांब डोंगराळ भागामध्ये त्याचा खेड्यापाडा असेल, तर त्याचा कधी इतिहास मागूस आपल्याला सापडतच नाही, कारण ते खेड्याचा उल्लेख कधी तुमच्या राजधानीच्या ठिकाणी होतच नाही. जावलीच्या खोऱ्यामध्ये एखादा खेड आहे तर त्याचा उल्लेख कधी तुम्हाला विजापूरच्या दरबारामध्ये किंवा पेशव्यांच्या दरबारामध्ये किंवा महाराजांच्या दरबारामध्ये पण सापडणार नाही, कारण ते एवढे दुर्गम स्थानी राहत आहे की त्याची कोण नोंद ठेवतो तेव्हा. ते स्थानिक संस्था आणि स्थानिक कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे किंवा उपलब्ध होत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही. ती दुर्गम ठिकाणी खेडी वसलेली असतील तर.
21वा मुद्दा जो आहे तो म्हणजे संस्थात्मक रेकॉर्डचा अभाव. बऱ्याचदा काय होतं की ही जी नोंद घराण्याची ठेवायची असते ती कुठल्या तरी संस्थेने ठेवली पाहिजे. जुन्या काळामध्ये सरकारी किंवा सामाजिक संस्था या अस्तित्वातच नव्हत्या इतिहासाचं संवर्धन करण्यासाठी, त्यामुळे पण आपल्याला कागदपत्र मिळत नाही. 22वं कारण म्हणजे जुने धर्मग्रंथ जे असतात किंवा पारंपरिक साहित्य जे असतं त्याचा अभाव. बऱ्याचदा काय होतं की साधू संतांनी लिहिलेले ग्रंथ दुर्मिळ असतात, नाहीसे होतात, त्याच्यामुळे प्रती मिळत नाहीत. नंतर त्यांच्या भक्तांनी ती काहीतरी दुसरंच अवलंबन माजवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी नष्ट होतात, घराण्याचा इतिहास बराच नष्ट होतो, त्याच्यामुळे पण आपल्याला इतिहास कळत नाही. 23वं कारण म्हणजे भाषेची अडचण. बऱ्याचदा काय होतं, मी म्हटलं जसं की राजवट बदलली की भाषा पण बदलली कागदपत्रांची, मग ती भाषा मला कळतच नाही कुठली आहे ती, त्या भाषेत ते अर्थ कळत नाही, मी काय त्या अर्थाचा अनर्थ करतो. त्याच्यामुळे लिपी आणि भाषा बदलली की ती कागदपत्र वाचणं कठीण होऊन जातं. 24वी गोष्ट म्हणजे स्थानिक भाषामध्ये नोंदीचा अभाव. बऱ्याचदा काय असतं की राज्य शासनाची भाषा वेगळी असते, प्रशासकीय भाषा वेगळी असते, जिथे प्रशासनाची भाषा वेगळी असते, पण स्थानिक लोक ज्या भाषेमध्ये बोलत असतात ती बोली भाषा वेगळीच असते, ज्यात ते व्यवहार करत असतात. ते या स्थानिक भाषेमध्ये नोंदी न ठेवल्याने मला स्थानिक घराण्यांचा इतिहास कळत नाही किंवा मला स्थानिक इतिहास एखाद्या घराण्याचा कळत नाही, त्याच्यामुळे मला घराण्यांची माहिती मिळत नाही पुष्कळ. कारण माझी माहिती जर कोणी राजधानीच्या ठिकाणी जाऊन लिहिलेलीच नसेल, मी म्हणतो मागाशी म्हणलो तसं, तर कुठे मला कळणार आहे? माझी माहिती असेल ती स्थानिक भाषेमध्ये लिहिली असेल, ती भाषाच लोप पावलेली असेल आता, तर माझ्या घराण्याची माहिती मला कळायची मुश्किल होती. 25वं कारण आहे ते म्हणजे स्थानिक भाषांची अनियमित. बऱ्याचदा काय असतं की स्थानिक भाषा असतात त्यांचे काही व्याकरणाचे नियम नसतात किंवा लिहिण्याचे काही नियम नसतात. ती जी व्यक्ती जशी तिला वाटेल तशी तिच्या सोयीने लिहित असते, अक्षरे वेडीवाकडे असतात, शब्द मागे पुढे असतात, वाक्यरचना मागे पुढे होते. त्याच्यामुळे पण जुनी कागदपत्र काय होतं, वाचणं कठीण होतं. म्हणजे मोडीमध्ये पण आपण म्हणतो ते यादवकालीन मोडी, मध्ययुगीन मोडी, त्यानंतर शिवकालीन मोडी, पेशवाईकालीन मोडी, इंग्रजकालीन मोडी, तुम्हाला जर सूक्ष्मामध्ये अभ्यास केला त्याच्यामध्ये भरपूर फरक जाणवतो. तर ही असं अनियमित गोष्टी असल्यामुळं स्थानिक भाषांमध्ये आपल्याला कागदपत्र वाचता येत नाहीत, आपल्या घराण्याचा इतिहास कळत नाही. 26वं कारण म्हणजे भाषांतरामुळे होणारा गोंधळ. बऱ्याचदा काय होतं की एक कागदपत्र असेल ते एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतरित करायचं असेल तर भाषांतर करणाऱ्या व्यक्तीची कुवत किती आहे? बरे तो सरकारी भाषांतरकार असेल, त्याकडे सरकारी पदवी असेल, भाषांतर करण्याची परवानगी असेल त्याला, पण त्याची तेवढी पात्रता आहे का, त्याचा तेवढा अभ्यास आहे का? नसेल तर मग काही झालं तरी आपल्याला काय होतं की भाषांतरामुळे होणाऱ्या चुकांमुळे अर्थाचे अनर्थ होतात. कधीतरी माझे पूर्वज असतात, ते माझे पूर्वज सरकारची सेवा करत असतात, त्यांना शाबासकी मिळालेली असते, पण भाषांतरकार चुकीचं भाषांतर करतो, त्यामुळे माझे पूर्वज गद्दार पण वाटायला लागतात. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच घराण्यांचा अभ्यास करताना मी ते बघितलेले, माझ्या लक्षात आलेलं आहे की भाषांतर करणाऱ्यांनी चुकीची भाषांतर केले. आणि हे काही साधे सुधे भाषांतर नाहीत की गावच्या लेवलवर करणारे मोठमोठे इतिहासकार आहेत, त्यांनी पण कागदपत्रांची चुकीची व्याख्या केलेली भाषांतर करताना, त्यामुळे पण बरेच गोंधळ झालेले आहेत. 27वं कारण म्हणजे जुने दस्तावेज असतात, ते जुने दस्तावेज वाचायला अडचण निर्माण होते. आता अडचण का निर्माण होते, तर जुने दस्तावेज वाचण्यासाठी ते कौशल्य असणारा माणूस पाहिजे, पुरातन लिपी किंवा भाषा समजण्यासाठी त्याचा अभ्यास असणारा माणूस पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राची कित्येक कागदपत्र जुन्या कन्नड भाषेमध्ये आहे, किंवा आपण प्राकृत भाषा जी म्हणतो ती पण अर्धमागधी किंवा दुसरी प्राकृत भाषा जी आहे, मराठी प्राकृत आपण जुनी म्हणतो, ती वेगळीच भाषा आहे. त्याच्यामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या माणसांची आज कमतरता आहे आपल्याकडे, ती कौशल्याची कमतरता आहे. त्याच्यामुळे पण अर्धवट आपण काहीतरी ते कागदपत्रांचं विश्लेषण करतो, मूल्यांकन करतो आणि आपल्याला चुकीची माहिती मिळते. आपल्या घराण्याचं पण विकृतीकरण त्याच्यामुळे होण्याची शक्यता बळावते. 29वं कारण आहे ते म्हणजे कागदपत्रांचा अपव्यय. म्हणजे जुनी कागदपत्र आणि नोंदी आहेत त्या अशाच चुकीच्या कारणासाठी लोकांनी काय केलं असतं, कोणी कोणाला देऊन टाकले, घेऊन जा म्हणून, बघ तुला काय उपयोगी पडते का, काय त्याच्या घरामध्ये तरी पडून उपयोग आहे. काही लोक भिका राजवडे म्हणतात तसे बंबामध्ये लोकांनी कागदपत्र जाळली पाणी तापवण्यासाठी, काही लोकांनी रद्दीमध्ये टाकली, काय घरात ठेवून करायचं, त्यांचा तेव्हा 4 पैसे तरी येतील म्हणून. ही अशा पद्धतीने कागदपत्रांचा अपव्यय झाल्यामुळे घराण्याची आपल्याला मौल्यवान माहिती नष्ट होते आणि आपल्याला आपल्या घराण्याची माहिती मिळत नाही. 30वं जे आहे ते म्हणजे कागदपत्रांची फोडणी. कागदपत्रांची फोडणी म्हणजे काय असतं, काही कागदपत्र असतात, आपण बघतो की जुन्या काळामध्ये कुठे जर पत्र पाठवायचं असेल ते सीलबंद लखोटा असेल, ते सील लावलं जायचं त्याला कळावून. म्हणजे एकदा ते कागद उघडला की 4 जण काय करायचे, 4 जण ते कागदपत्राच्या आपल्या आपल्या सोयीनुसार, हे माझं नाव याच्यात आहे, एवढं कापून मी माझ्याकडे ठेवतो, तुझं नाव याच्यात आहे, एवढं तू कापून ते तुझ्याकडे ठेव. अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांनी, मोठमोठ्या राजवटींनी पण कागदपत्रांची आपल्याला विभागणी केली दिसून येते. एकच कागद आहे, फाडायचा, आपला संदर्भ जेवढा लागतो तेवढा आपल्याजवळ ठेवायचा, बाकीचा टाकून द्यायचा. हे असे पण प्रकार लोकांनी केलेले. या कागदपत्राच्या फोडणीमुळे पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला घराण्याची माहिती मिळत नाही. 31वं कारण म्हणजे बनावट कागदपत्र. आपल्याला असं वाटतं की आजच्या काळामध्ये बनावट कागदपत्र तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात, तर तसं नाहीये. माणसाची वृत्ती आहे ती सदा सर्व काळ तीच असते. जे लोक लबाड असतात, धूर्त असतात, स्वार्थी असतात, त्यांनी धचा मा करण्याची त्यांची वृत्ती जात नाही. बनावट कागदपत्र फार पूर्वीपासून आपण म्हणतो की जेव्हापासून कागदपत्र निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून बनावट कागदपत्रांचा धंदा तेजीमध्ये.
की अशी बनावट कागदपत्र तयार केल्यामुळे पण आपली दिशाभूल होते. आपल्या घराण्याचा इतिहास शोधताना आपण भलतीकडे जातो, त्याच्यामुळे पण आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. 32वे कारण म्हणजे माहितीवर असलेली बंदी. काही ठराविक माहिती अशी असते की जी फारच संवेदनशील असते, किंवा एखाद्या घराण्याबद्दल माहिती प्रकाशात येऊच द्यायची नाही, किंवा एखाद्या घराण्याचं नाव निशाण समोर आलंच नाही पाहिजे. असा जर कुठल्या शासनाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा प्रभावशाली आपण म्हणू शकतो समाजातल्या घटकाचा, सामाजिक परिस्थितीचा जर दबाव असेल, तर ती माहिती तुम्हाला कधीही मिळणार नाही. त्याच्यामध्ये आपलं घराणं सापडलं तर आपल्या घराण्याचा इतिहास पण लोक पावला म्हणून समजायला काही हरकत नाही. 33वे कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा या सगळीकडे रुजलेल्या आहेत. कुठली आपल्या आयुष्यातली अशी गोष्ट नाही की जिच्याशी कुठली अंधश्रद्धा जोडलेली नाही. कागदपत्राच्या संबंधी पण काही अंधश्रद्धा लोकांच्या मनामध्ये आज पण आहे. म्हणजे काही ठिकाणी गेलो मी पण जातो काही ठिकाणी, नाही म्हणे हा कागद अशुभ आहे, आम्ही तुम्हाला दाखवणार नाही, कागद दुसरा नाही दाखवला, आमच्यासाठीच आहे फक्त. नाही, ही आमची सांकेतिक भाषा आहे, ती सांकेतिक भाषा आम्ही तुम्हाला सांगणार नाही. ते का सांगणार नाही? नाही, ते अशुभ आहे, आमच्या देवाचं काम आहे. ही अशा अंधश्रद्धा आज पण समाजामध्ये आहेत, शुभ अशुभाच्या. त्याच्यामुळे पण काही कागदपत्र काही कुटुंबांच्या अजूनही त्यांच्या बारदानामध्ये पडून आहेत जशीच्या तशी, ती समाजासमोर कधी येत नाही. 34वे कारण म्हणजे विविध नोंदीमध्ये विविध नोंदी असतात त्यांच्यामधली विसंगतता. बऱ्याचदा मला कागदपत्र सापडतात, पण सरकारी नोंदी जी असते, सरकारी पत्र असतं, त्याच्यात काहीतरी वेगळं नाव लिहिलेलं असतं, वेगळी गोष्ट सांगितलेली असते. ते जर एखादं मला खाजगी पत्र सापडलं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं नाव लिहिलेलं असतं, वेगळ्या गोष्टी सापडतात. मग ही अशी विसंगती जी आपल्याला कागदपत्रांमध्ये सापडते, एकाच घटनेच्या वेगळ्या वेगळ्या नोंदी अनेक लोकांनी केलेल्या सापडतात, त्याच्यामध्ये संगती लावता येत नाही, काय खरं खोटं ठरवता येत नाही. त्याच्यामुळे पण आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास कळत नाही. 35वे कारण म्हणजे नुकसानीच्या दरम्यान नोंदी हरवून. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की माझं काहीतरी नुकसान होतं, माझा धंदा बसतो, मी गाव सोडून निघून जातो, माझ्यावर काहीतरी संकट येतं, मी गाव सोडून निघून जातो, मला काहीतरी शिक्षा केली जाते किंवा चुकीची शिक्षा ठोठवली जाते, त्या भीतीने मी गाव सोडून पळून जातो, मी अचानकच निघून जातो, मला अवसर पण सापडत नाही आवरावर करायला. नेसत्या आपण म्हणतो की अंगावरच्या नेसत्या कपड्यानिशी माणसं परागंदा होतात. त्यावेळेला ह्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी मागच्या नष्ट होतात, किंवा जे लोक स्वतःबरोबर काही कागदपत्र घेऊन जातात उपयोगी पडतील, ती पण प्रवासामध्ये कुठेतरी घाळ होतात. आणि अशी नुकसान झाल्यामुळे कागदपत्रांची आपली लिंक तुटून जाते घराण्याचा इतिहास शोधण्याची, आणि आपल्याला घराण्याचा इतिहास शोधता येत नाही. 36वे कारण म्हणजे अर्धवट माहिती असणारी कागदपत्र. आता काही काही कागदपत्र असतात ती आता महजर वगैरे असतात ते व्यवस्थित लिहिले जातात, हकीकती करीने असतात ते व्यवस्थित लिहिले जातात, पण छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याचा कुठेतरी नाम मात्र उल्लेख केला असतो की अमुक कारणासाठी अमुक व्यक्तीला शिक्षा केली, अमुक कारणासाठी अमुक व्यक्तीने प्रायश्चित्त घेतलं, अमुक एका माणसाला प्रवासात एवढा खर्च दिला, अमुक एका माणसाला एवढे पैसे वसूल केले. या नोंदी त्रोटक केलेल्या असतात, अर्धवट माहिती असणाऱ्या असतात. त्यात मला नाव सापडतं, माझं आडनाव सापडतं, म्हणजे पुढचा काहीच मागमूस लागत नाही, कारण कागदपत्र अर्धवट असतात. 37वे कारण म्हणजे अभिलेखांच्या पद्धतीमध्ये बदल. म्हणजे कागदपत्र लिहिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो. पत्र असतं, त्या पत्राचा तजुर्मा असतो, तो बदलतो, मायना बदलतो, पत्र लेखनाची भाषा बदलते. आणि दुसरे जे आपण मेस्तक वगैरे बनवतो किंवा दुसरे जे आपण हिशोब ठेवतो त्यांच्या पद्धती बदलतात. मग त्या पद्धती बदलल्या की ते शिकणारा माणूस पाहिजे किंवा तेवढा आयुष्यामध्ये त्याला वेळ देणारा माणूस पाहिजे, त्याच्या पटकन लक्षात येईल की हा बदल कुठल्या काळात झाला आणि त्याचा अर्थ काय. तेवढी तज्ज्ञ माणसं आज आपल्याकडे नाहीयेत, त्याच्यामुळे पण आपल्याला घराण्यांचा इतिहास कळत नाही. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे खाजगी कागदपत्रांचा अभाव. मगाशी मी बोललो की काही लोकांनी त्यांची कागदपत्र स्वतःची खाजगी मालमत्ता म्हणून ठेवलेली आहे, ते कुणालाही दाखवत नाही. ते त्यांच्या डोक्यामध्ये काय त्यांचं वेळ भरलेलं आहे, खूळ भरलेलं आहे, ते काही जात नाहीत त्यांच्या डोक्यामध्ये. आमची कागदपत्र तुम्हाला दाखवायची नाही. वाडा पडला त्यांचा, त्यांना अण्णांना दशा प्राप्त झाली, दुर्दैवाचे दशावतार चालू झाले, मागची पाटील ही वतनदारी होती तिथे आज भीक मागायची वेळ आली, तरी पण हे लोक कागदपत्र काय सोडणार नाहीत, कुणाला दाखवणार नाहीत. पाटील देशमुख वतनदारांना नाव ठेवायचं काही कारण नाही. सर्वसाधारण जमातीतले लोक किंवा बलुतेदार पण काही लोक आहेत, त्यांची श्रद्धा अंधश्रद्धा खुलचक समजुती अजून पण आहेत, आम्हाला आमचा कागद दाखवायचा नाही. काही लोकांना भीती वाटते माझ्या प्रॉपर्टीची वाटणीमध्ये काहीतरी गडबड होईल, माझी प्रॉपर्टी जप्त होईल, अजून दुसरं काहीतरी होईल, असे पण लोकांच्या मनामध्ये काही भ्रम असतात. म्हणजे खाजगी कागदपत्र आहेत ती कधी उपलब्धच होत नाही, तिथं प्रवेश मिळणं कठीण होतं. मग तो माणूस जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. तो माणूस बऱ्याचदा विकार राजवाडे म्हणतात तसं काय होतं, चुकीची स्वतःच्या स्वार्थाची माहिती सांगत असतो, त्याच्यामुळे पण काय होतं बऱ्याचदा गडबड होते आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास शोधायला. 39वे कारण म्हणजे समाजामधील बदलांचा परिणाम. बऱ्याचदा काय होतं की समाजामध्ये जे बदल होतात ते सामाजिक बदलांबरोबर कागदपत्र पण बदलतात. म्हणजे समाजामध्ये बदल झाल्यानंतर समाजाला काल जी गोष्ट महत्वाची वाटतो ते आज महत्वाची वाटत नाही. काल जी माझी ग्रामदेवता असते ती आज माझी नसते, आज माझी कुठली तरी दुसरीच ग्रामदेवता असते, मी दुसरीकडे स्थलांतर करतो. त्याच्यामुळे उदाहरणार्थ सांगतो, हे जे बदल होतात सामाजिक बदल होतात, समाजामधल्या व्यक्तीच्या स्थानांमध्ये उच्च निश्चितता त्याला प्राप्त होते. कधी उच्च स्थान प्राप्त होतं, कधी राजाचा कोप झाला, त्याचं मंत्रीपद गेलं, त्याचा वध झाला, त्याचं घराणं परत भिकारी लेवलला येऊन पोहोचतं.
ते अशा प्रकारांमुळे समाजातील बदलांच्या परिणामामुळे कागदपत्र पण नष्ट होतं. 40वे कारण आहे ते म्हणजे काही ठिकाणं आपण बघतो की वारंवार त्याच्यामध्ये बदल झालेले असतात. एखाद्या घराण्याच्या कुटुंबामध्ये ना आपण बघतो त्याची जात वेगळी असते, पूर्वजांची जात वेगळी असते, आजोबा पंजोबांची जात वेगळी असते. कधी कधी ते लिखाणातल्या चुकामुळे झालेलं असतं, कधी कधी वास्तविकता पण असते की पहिला पूर्वज आहे तो मराठा होता, दुसरा पूर्वज आहे तो माळी झाला, तिसरा पूर्वज आहे तो आता दुसरंच काहीतरी जात लावायला लागला. हे गोष्टी होतात समाजामध्ये आणि वारंवार नोंदी बदलल्या जातात, जागा तारखा बदलल्या जातात. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा काय होतं की कुठली गोष्ट खरी आणि कुठली खोटी हे कागदपत्रांच्या आधारे शोधणं कठीण होऊन जातं. 41वे कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अनामिक नोंदी केलेल्या असतात की काही कागदपत्रांमध्ये घटना घडली ते सांगितलेलं असतं, म्हणजे व्यक्तीचं नावच लिहिलेलं नसतं. याने असं केलं, त्याने तसं केलं, तो तिथे गेला, हा इथे गेला, असं वर्णन असतं. त्याच्यामुळे नक्की झालंय काय कळायला अडचण निर्माण होते. 42वे कारण म्हणजे पुरातन अभिलेख सुरक्षित नसणे किंवा असुरक्षित असणे. म्हणजे आजही आपल्याकडे जी कागदपत्र आहेत ती ज्या ठिकाणी जतन केलेली आहेत ती कागदपत्र खरोखर सुरक्षित आहेत का नाही हे कळायला काही मार्ग नाही. कारण ज्या संस्था आहेत, ज्या संस्थांनी कागदपत्र सांभाळली आहेत, आजकाल सांभाळत आहेत, त्या संस्थांनी त्या कागदपत्रांचा कुठलाही कॅटलॉग किंवा अनुक्रमणिका इंटरनेटवर टाकलेली नाही, त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे. त्यांची स्थिती काय हे टाकलेलं नाही. त्यामुळे कागदपत्र जुन्या काळातच असुरक्षित होती असं नाही, कागदपत्र आजच्या काळामध्ये देखील काय प्रचंड प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत. आणि आजच्या काळामध्ये पण कागदपत्र नष्ट होण्याचं प्रमाण वेगाने वाढत चाललेले, कारण जसं जसा काळ सरत चाललाय तशी तशी कागदपत्र जीर्ण होत चाललेली आहेत. ती कागदपत्र ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी त्या कागदपत्राचं स्टेटस अपडेट कधी केलेलं नाही आणि कधी करणार पण नाहीत. मला वाटतं स्वार्थी लोक आहेत ते. त्याच्यामुळे पण आपल्या महाराष्ट्राचा आणि घराण्यांचा इतिहास भुईसपाट होतो. 43वे कारण म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं की राज्याचं विभाजन व्हायचं, देशाचं विभाजन व्हायचं, एखाद्या जहागीरचं विभाजन व्हायचं. त्या विभाजनामुळे कुटुंबाच्या नोंदी वेगळ्या वेगळ्या ठेवल्या जायच्या. एकच देशमुखीचं वतन असतं, ते दोघांना वाटलं गेलं वेगळं वेगळं भावाभावांना. तर त्या गावांच्या नोंदी त्या देशमुखीच्या वतनाबरोबर बदलायच्या. आधीच्या नोंदी वेगळ्या, नवीन नोंदी वेगळ्या, नवीन देशमुख वेगळा, हे सगळे प्रकार व्हायचे. त्या विभाजनामुळे पण किंवा कुटुंबामध्ये विभाजन व्हायचं, एखादा भाऊ गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जायचा. या सगळ्या कारणामुळे पण विभाजनामुळे कागदपत्रांची फार घोळ झालेली आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्यामुळे पण आपल्याला कागदपत्रांवरून घराण्याचा इतिहास कळत नाही. 44वे कारण म्हणजे अव्यवस्थितता. आजही माझ्या हातामध्ये एखादं कागदपत्र लागले किंवा मी आज नवीन पुस्तक जरी एखादं विकत घेऊन आलो तरी नवीन पुस्तक मी नीट नाही ठेवत माझ्या कपाटामध्ये. इकडे तिकडे पडलेले असतात, पानं दुमडलेले असतात, पोरांनी फाडलेले असतात आणि नंतर ते पुस्तकच मला सापडत नाही किंवा मला महत्वाची गोष्ट हाताला लागत नाही जेव्हा मला गरज लागते तेव्हा. ही आजची तर आहे. जुन्या काळामध्ये पण लोकांना कागदपत्रांचं तेवढं मोल नव्हतं, त्यांना त्याचं ऐतिहासिक मूल्य कळायचं नाही की माझ्याकडे हा जो जमिनीचा कागद आहे ठीक आहे, माझ्या घराण्याचा जमिनीचा कागद आहे, पण त्याचं ऐतिहासिक मूल्य काय लोकांना माहितीच नसेल. लोक अडगळीमध्ये टाकून द्यायचे, लोक पेट्यांमध्ये टाकून द्यायचे, लोक रुमालामध्ये भरून ठेवायचे. ती कागदपत्र अशीच अव्यवस्थित ठेवल्यामुळे भौतिक कारणाने त्यांचा नाश होत असायचा. 45वे कारण म्हणजे मागाशी जे आपण म्हणतो 46वे कारण जे आपण बघितलं ते म्हणजे कागदपत्रांची घालमेल. बऱ्याचदा काय केलं जायचे की कागदपत्र लंपास केली जायची, बऱ्याचदा कागदपत्र नाहीशी केली जायची, बऱ्याचदा कागदपत्र बनावट बनवली जायची, बऱ्याचदा कागदपत्र एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवल्यामुळं त्या हलवीमुळे नाहीशी व्हायची. म्हणजे पूर्वीच्या काळी दप्तर हलवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आज जर आपल्याला कागदपत्र हलवायचे तर आपण काय करू, एखादा चांगला पॅकेजिंग करणाऱ्या किंवा लॉजिस्टिक माणसाला बोलू, कागदपत्र व्यवस्थित पॅक करू, ती व्यवस्थित त्या वाहनामध्ये ठेवू, त्याची काळजी घेऊ. फारच एखाद्या दुर्मिळ कागदपत्र असेल त्याला सुरक्षा व्यवस्था देऊ, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी तिकडे नेऊन परत ते ठेवू. जुन्या काळामध्ये कागदपत्र हलवायचे असेल तर ते फार मुश्किलीचं काम असायचं. प्राण्यांच्या पाठीवर ठेवून किंवा माणसाच्या हातात घेऊन ती कागदपत्र हलवायला लागायची. पूर यायची, संकट यायची, वातावरण व्हायचं. म्हणजे औरंगजेबाची दुर्दशेची आपल्याला पुष्कळ वर्णनं सापडतात की औरंगजेबाच्या सैन्याला त्या पुराच्या एक ओढा ओलांडताना त्यांची काय दुर्दशा झाली, हत्ती घोडे वाहून गेले, त्यांच्याबरोबर कागदपत्र पण वाहून गेली, त्यांच्या अंगावर होती ती. अशा पद्धतीने ही कागदपत्रांची आपल्याला काय दिसते, घालमेल झालेली दिसते स्थलांतरामध्ये. त्यामुळे पण महत्वाची कागदपत्र नष्ट होतात. दुसरं कारण आहे की कागदपत्र जे आहेत, पुढचं 47वे कारण ते म्हणजे मुद्दाम कुठेतरी अडगळीमध्ये ठेवून. लोकांना आपल्याला सवयच असते की शिकला तेवढा पकडा म्हणतात लोक. ते काय करायचं कागदाचं, तेव्हा कागदाला काही व्हॅल्यू नाही. आज आपण बघतो की जसे माणसं व्यसनी असतात, जुन्या काळामध्ये पण लोकांच्या लेखी महत्व कशाला होतं, आपलं शेतीचं काम केलं नाही तर सैन्यामधून काम करून आलो, उरलेल्या वेळात काय करायचं आपलं, तंबाखू खा, गांजावर, ही व्यसनं लोक करायचीच. ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या जुन्या काळामध्ये. कागदपत्र ही कोणाच्याच दृष्टीने महत्वाची गोष्ट नव्हती. ते अगदी फार काही माझं वतन जमीन मोठी असेल, मी मिराजदार असेल तर ठीक आहे, पण जमिनी तरी किती लोकांकडे होत्या, समाजातल्या फार कमी लोकांकडे होत्या. त्यामुळे ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, ज्यांना कुठल्या सैन्यामध्ये स्थान नाही, जे कुठं मंत्री नाही, जे कुठं सरकारमध्ये नाहीत, जे दुर्गम ठिकाणी राहतात, त्यांच्याकडे एखादा कागद आहे त्यांनी त्याची काय गणते. तेव्हा कागदपत्र अशीच अडगळीमध्ये ठेवली जायची ज्याच्यामुळे वाळवे खायच्या, अशा वस्त्रांमध्ये भरून ठेवली जायची की त्या वस्त्रांना आग लागू शकायची, पाणी त्यातून आत जायचं आणि अडगळीत ठेवलेली कागदपत्र
नष्ट व्हायची कालांतराने. 48वे जे कारण आहे ते म्हणजे तपशीलवार नोंदींचा अभाव. पूर्वीच्या पिढ्यांनी काय केलेलं आहे की नोंदी ठेवल्याच नाहीत. बऱ्याच लोक आपल्या ठिकाणी नोंदी ठेवण्याची प्रथाच नाही, त्यामुळे लोकांनी नोंदीच ठेवल्या नाही. आणि नोंदी जरी ठेवल्या असतील तरी ते तपशीलवार ठेवले नाहीत. अगदी आपण जे करीने लिहिलेले म्हणतो ते करीने पण काय आहेत, त्रोटक लिहिलेले आहेत मोठमोठ्या घराण्यांची. तपशीलवार त्याच्यामध्ये कुठली माहिती दिलेली नाही की आपण आजचा इतिहासकार जसं लिहितो तसं. त्याच्यामुळे नोंदी न लिहिणं किंवा नोंदी तपशीलवार न लिहिणं, ज्या काही लिहिल्या ते व्यवस्थित जतन न करणं, त्याच्यामुळे पण बरेच कागदपत्र नष्ट होतात. 49वं कारण म्हणजे कागदपत्र गोळा करणं पण त्यांचं वर्गीकरण न करणं. जुन्या काळामध्ये काही काही लोकांना शौक असायचा लिहायचा पुस्तक, किंवा कोणीतरी एखादा राजा सांगायचा तू लिही पुस्तक, तो माणूस पुस्तकं लिहायला लागायचा, त्याच्यासाठी तो कागदपत्र गोळा करायचा. पण त्या कागदपत्रांचं वर्गीकरण कुठे केलंय त्याने? ते कागदपत्रांचं वर्गीकरण न केल्यामुळे मोठमोठ्या बकरीमध्ये पण आपल्याला ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यातले प्रसंग मागे पुढे झालेले दिसतात, किंवा काही प्रसंग वगळलेले काढलेलेच दिसतात, किंवा काही प्रसंग चुकीच्या वर्गीकरणामध्ये टाकलेले दिसतात. सभासदाची बखर त्याचं मोठं उदाहरण आहे, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवले तुम्ही पाहू शकता. तर हे होतं का की माणूस कागदपत्र गोळा करतो पण त्याचं वर्गीकरण नीट करत नाही. ही गोष्ट आजही होते. आजचे पण जे इतिहासकार स्वतःला स्वयंघोषित म्हणवतात त्यांना या गोष्टीची जाणीव नाही, कागदपत्रांचं वर्गीकरण कसं करावं, तपासावं कसं. त्याच्यामुळे पण कागदपत्र नष्ट होतात, ती माहिती नष्ट होते. 50वं कारण म्हणजे जुनी कागदपत्र जे असतात त्या जुन्या कागदपत्रांची आपण म्हणतो की वर्गवारी जी केलेली असते ती वर्गवारी चुकलेली असते. आपण जर कागदपत्रांची वर्गवारी चुकीची केली तर आपल्याला काय होईल, कधीच संगती लागणार नाही त्या माहितीची, त्याच्यामुळे पण इतिहास कळत नाही. 51वं कारण म्हणजे आहे की बरीच जी कागदपत्र असतात किंवा दस्तावेज असतात त्याची जिथे जिथे नोंदणी करायला पाहिजे. म्हणजे मला वतन मिळालं तर माझ्या वतनाची नोंदी काय होते, 4 ठिकाणी नोंदणी होते, 8 ठिकाणी नोंदणी होते वतनाची. ते आपण मागच्या भागामध्ये बोलले म्हणून आता इथे बोलत नाही, विषयांतर होईल. परंतु ती नोंदणी जर एखाद्या ठिकाणी केलेली नसेल एखाद्या दस्तावेजाची तर तुम्ही त्या वतनाचे हक्कदारात सिद्ध करायला अडचण निर्माण होऊ शकते. अशी नोंदणी न केल्यामुळे योग्य ठिकाणी पण घराण्याचा इतिहास सांगता येत नाही. 52वं कारण म्हणजे वारंवार नोंदी बदलणं. मगाशी मी म्हणलं की नाव, ठिकाण, जातीच्या नोंदी काय असतात त्या वारंवार बदलल्या जातात, त्याच्यामुळे कागदपत्र आपल्याला सापडत नाहीत. कागदपत्रांच्या संरक्षणासाठी जी साधनं असतात ती साधनं फार तुटपुंजी असतात. आजही आपण बघतो की पुरावे इलाक्यामध्ये कागदपत्र ठेवलेले असतात. मी जातो काही काही ठिकाणी असेच रॅकमध्ये कागद ठेवलेले, तिथे येऊन एखाद्या उंदरानं खाल्लं ते तर काय करणार आहे त्याचं तेव्हा. पण ते त्यांना विचारलं ते म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, सरकार आम्हाला फंड करत नाही, आम्हाला परवडत नाही. कागदपत्र असे नष्ट होतात. दुसरं जे पुढचं कारण आहे ते पुढचं कारण म्हणजे अनेक तांत्रिक अडचणी असतात. जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं तर कागदपत्र जतन करण्यासाठी कुठलंही तांत्रिक साधन नव्हतं. कागदपत्र ही मानवी रीतीने जतन केली जायची. आज आपण काय म्हणतो की माझं पुस्तक नष्ट होईल, चला मी त्याचं स्कॅन करतो, पीडीएफ कॉपी बनवून कुठल्या तरी सर्व्हरवर ठेवतो, पुस्तक फाटलं तरी काही समस्या नाही. पण जुन्या काळामध्ये अशी कुठली सोय नव्हती, असं कुठलं तंत्रज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे एखाद्या माणसाची इच्छा ते कागदपत्र जतन करायची असून देखील त्याच्या डोळ्यासमोर कित्येक कागदपत्र नष्ट झालेली त्याला पाहण्याचा भोग त्याच्या नशिबी यायची की आता काय करायचं, झालं नष्ट महत्वाचं कागदपत्र. अशा पण गोष्टी तंत्रज्ञानाच्या अभावामुळे घडलेल्या आपल्याला आढळून येतात. पुढचं अजून एक कारण आहे ते म्हणजे काही कागदपत्र जे असतात ती कागदपत्र धार्मिक स्थळांमध्ये नोंदलेली असतात. आता धार्मिक स्थळांमध्ये ज्या नोंदी असतात त्या व्यवस्थित केलेल्या नसतात. बऱ्याचदा काय होतं की तुमचे पूर्वज एखाद्या धर्मस्थळाला भेट देतात, तुमच्या कुलदैवताला भेट देतात, तिथे काही ना काही देणगी देतात, तर त्याच्या नोंदी काही काही तीर्थक्षेत्री किंवा अजूनही जी कुलदैवतांची स्थान आहे तिथे भेटतात. म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये 20 वर्षाचे मी 400 वर्षापूर्वीच्या पण काही नोंदी बघितलेल्या आहेत, काही काही ठिकाणी आहेत. पण प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळी त्या नोंदी ठेवलेल्या नाहीत, त्याच्यामुळे पण महत्वाची माहिती आपल्याला मिळत नाही. पूर्वीच्या काळी जमिनीची जी खरेदी विक्री व्हायची त्यावेळेला काय व्हायचं बऱ्याचदा की शब्दावर खरेदी विक्री व्हायची की मी तुला शब्द दिला. त्या काळी शब्दाचा मोल फार असायचं, त्याने मला शब्द दिला ना, मग कोणी कागदपत्र वगैरे बघायच्या भानगडीत पडायचं नाही. किंवा अगदी गोप सभा जरी बसली तरी 4 लोकांनी साक्ष दिली, हा या माणसाने शब्द दिला होता, याला जमीन विक्री झाली, असा त्यांचा बोलीवर व्यवहार झालेला आहे. 4 लोकांनी साक्ष दिली की तो विषय मिटून जायचा. त्याच्यामुळे खरेदी विक्रीचे पण जमिनीचे भौतिक व्यवहार ते नोंदवले जायचे नाहीत मध्ययुगीन कालखंडामध्ये. त्याच्यामुळे पण घोटाळे निर्माण होतात. आज आपल्याला एखाद्या गोष्टीची शहानिशा करायची असेल तर. पुढची गोष्ट ही आहे की कागदपत्र मला सापडतं, पण कागदपत्र मला सापडल्यानंतर ते कागदपत्र खरोखर अधिकारिक आहे का, किंवा ते कागदपत्र कुणाच्या मालकीचं आहे, कुणाकडे त्या कागदपत्राची मालकी सोपवावी ते आज मी सिद्ध करू शकत नाही. ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आज पुरावे नसतात. म्हणजे कागदपत्र नेमकं कुणाच्या मालकीचं आहे किंवा कागदपत्रामध्ये दिलेली माहिती ती खरी आहे का खोटी आज मला कळतच नाही. ते मी अधिकारिक दृष्ट्या सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे पण मला काय होतं की माझ्या घराण्याचा इतिहास त्या कागदपत्रामुळे शोधण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. त्याच्या पुढचं कारण म्हणजे जी कागदपत्र सापडले त्याच्यावर कोणी संशोधन केलेलं नाही. आज आपण बघतो की काही काही घराण्यांचा इतिहास प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेलेली. ती पुस्तकं का लिहिली गेली आहेत,
कुठल्या तरी इतिहासकाराने किंवा इतिहास अभ्यासकाला त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली, त्याला ती कागदपत्र सापडली आणि त्याने काय केलं की ती कागदपत्र पुस्तक रूपामध्ये व्यवस्थित संकलित करून कथेच्या स्वरूपामध्ये त्या घराण्याचा इतिहास लिहिलेला आहे. उदाहरणार्थ आपण हरिवंशची बखर जी म्हणतो ती वास्तुशास्त्री खरेने लिहिलेली पटवर्धन घराण्याचा अभ्यास करून कागदपत्रांचा. जर वास्तुशास्त्री खरे सांगलीला गेले नसते, मिरजेला गेले नसते, त्यांचं तिकडे जाणं झालं नसतं, त्यांनी त्या कागदपत्राचा अभ्यास केला नसता, तर पटवर्धन घराण्याचा इतिहास लोकांच्या समोर आला नसता. बऱ्याच घराण्यांचं दुर्दैव हे आहे की त्यांचा इतिहास लिहिण्यासाठी कुठल्या इतिहासकारांनी पुढाकार घेतलेला नाहीये, म्हणून त्यांच्या घराण्याचा इतिहास पुढे येत नाही, कागदपत्र असतील तरी पण. आणि त्याच्या पुढचं दुर्दैव असं आहे की बरेच घराणी त्यांची कागदपत्र एखाद्या चांगल्या माणसाला बोलवून त्याच्याकडून चांगला इतिहास लिहून घेण्यामध्ये पण अनुत्सुक असतात. त्यांना त्याच्यामध्ये काही उत्सुकता नसते, पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचं त्यांना काही मोल नसतं. पडलेत कागदपत्र फोडू देत, काही लिहायची गरज नाही आमच्या घराण्याचा इतिहास, अशी पण गोष्ट असते. त्याच्यामुळे पण घराण्याचा इतिहास पुढे येतो. पुढचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला शासनच पुरावे नष्ट करतात. अनेकदा अशा घटना घडतात, आपल्याला घडताना दिसून येतात की अनेक ठिकाणी शासनानेच ती कागदपत्र नष्ट केली. जुन्या काळामध्ये असं व्हायचं की औरंगजेबाचा सरदार होता, त्याने जेव्हा जुल्फिकार खानाने ज्या वेळेला रायगड जिंकला तेव्हा असं सांगितलं जातं की त्याने सर्व दप्तरखाना मराठ्यांचा जाळून टाकलं सूड उगवण्यासाठी. असं सूड उगवण्यासाठी एक राजवट बदलली की ती दुसऱ्या राजवटीची कागदपत्र नष्ट करत असे, किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून काही काही कागदपत्र शासनच नष्ट करत असते. त्याच्यामुळे पण आपल्या घराण्यांचा इतिहास आपल्याला सापडत नाही. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मालकी हक्क जेव्हा बदलतो त्यावेळेला त्या मालकी हक्कात बदलताना जे कागदपत्र बनवले जातात त्याच्यामध्ये असंख्य चुका असतात. ती चुका होण्याची कारणं वेगवेगळी आहेत. म्हणजे नोंदणी करणाऱ्याची चूक आहे, त्याला पुरावा सापडला नाही, एखाद्याला बनावटच कागदपत्र बनवायचं आहे. त्याच्यामुळे एखाद्या मालकी हक्काच्या कागदपत्रामध्ये झालेल्या चुकांमुळे, आता त्या चुका झालेल्या आहेत त्या कोणी केल्यात आपण सांगू नाही शकत, का केल्यात सांगू नाही शकत, आणि बरोबर काय होतं ते पण नाही सांगू शकत. कागदपत्र माझ्या हातामध्ये मला दिसतंय हे चुकलेलं आहे, पण आता त्याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं आणि आता त्याचा काय निर्णय घ्यायचा कळत नाही. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही, कारण तंतोतंत नोंदी त्या काळामध्ये ठेवल्या जात नसायच्या. घडलेल्या घटनेच्या तपशिलामध्ये नोंदी ठेवलेल्या जात नसायच्या. स्मृतींवर किंवा आठवणींवर बऱ्याचदा मालकी हक्काची किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीची पण कागदपत्र बनवली जायची सांगोवांगीची. त्याच्यामुळे पण आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा कागदपत्र चोरीला जायची, त्यांची जुनी साधन संपत्ती असायची, तिचं दस्तावेज आपल्याला त्याची जपणूक करता यायची नाही, साधन संपत्तीचा अभाव असायचा ती कागदपत्र जपण्यासाठी. पण त्याही पुढचं एक महत्वाचं कारण म्हणजे कागदपत्र तयारच केली जायची नाही. जुन्या काळामध्ये कुणाला काय वाटायचं की कागदपत्र तयार करायची लोकांना गरजच वाटायची नाही, कशाला कागद तयार करायचं तेव्हा. हे आपलं रूढीनुसार चाललेलं आहे, परंपरानुसार चाललेलं आहे. कोणीतरी सांगितलं की ही तुमच्या हक्कांची सनद आहे, ती कुठल्या तरी बादशाने तुम्हाला दिली होती, ती अस्सल कागदपत्र त्याचं नष्ट झालं, ती मी लक्षात ठेवली होती, ती लक्षात ठेवलेली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही पण लक्षात ठेवा, आणि ही प्रथा परंपरा अशीच पुढे चालवत राहा. जुन्या काळामध्ये समाज जो असायचा तो ज्या प्रथा परंपरा पडलेल्या आहेत त्याच्यानुसार चालायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय धोरण अवलंबलं होतं, जे जुनं चाललंय त्या पद्धतीने चाला, त्याच्यामध्ये काही बदल करू नका, कोणी गोंधळ निर्माण करू नका अनावश्यक रीतीने. कागदपत्रांची गरजच नाही, जुनं चाललंय ते चालू ठेवा, प्रथा परंपरा पुढे येते. त्याच्यामुळं कागदपत्र आपण म्हणतो की कधी तयारच केली गेलेली नाही. कित्येक घराण्यांनी भरपूर कर्तृत्व गाजवलेले किंवा एखाद्या घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीने अफाट कर्तृत्व गाजवलेले, पण त्या घराण्यामध्ये काही प्रथाच नव्हती कागदपत्र देण्याची, आणि कुणाला कधी गरज पण वाटली नाही की मी कागदपत्र लिहितो या घराण्याबद्दल म्हणून. त्याच्यामुळे पण कागदपत्र कधी लिहिलीच गेली नाही, तर ती चोरीला गेली काय आणि ती संग्रहालयामध्ये नंतर नष्ट झाली काय, हा नंतरचा मुद्दा आला. कागदपत्र तयारच झाली नाही. त्याच्यामुळे पण बऱ्याच घराण्यांचा इतिहास आपल्याला कळत नाही. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की अनेक अभ्यासकांनी संशोधन केलं पाहिजे. म्हणजे अनेक कुटुंब जे आहेत, मोठमोठी घराणी आहेत, त्यांना चांगले अभ्यासक, चांगले संशोधक लाभले पाहिजे. तर ते चांगल्या प्रकारे कागदपत्रांची छाननी करून त्या घराण्याचा इतिहास समोर घेऊन येतो. मुळामध्ये अशा संशोधकांचीच आपल्या समाजामध्ये आज कमी झालेली आहे. इतिहास संशोधन करणं आज आपल्या कोणाला आवडत नाही. आपल्याला प्रत्येकाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं, कारण इतिहास संशोधनामध्ये काही पैसे नाहीत, मला माझं करिअर नाही, त्यामुळे कोणी या क्षेत्राकडे बघत नाही. आणि जे काही थोडेफार ज्ञानी लोक या क्षेत्रामध्ये आहेत त्यांची आपल्याला किंमत, कोणी काही करू शकत असेल तर त्याची किंमत नाही. आपल्याला असं वाटतं की मला त्याच्यापेक्षा जास्त कळतं, मी जातो पुरातत्व खात्यामध्ये, मी कागदपत्र शोधून आणतो, मी काढतो, मी अर्थ काढतो, मी करतो. मी करण्याच्या नादामध्ये अनेक घराण्यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये बर्बाद झालेला आहे. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, मी 20 वर्ष काम करतोय, मला माहिती आहे कुठल्या मोठमोठ्या घराण्यांच्या इतिहासाची वाट लागलेली आहे, आणि ती त्या लोकांमुळेच लागलेली आहे. त्याचं दुर्दैव आहे की कोणाचं संशोधकाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही, आणि काही लोकांनी काही संशोधक करत होते त्यांना करू दिलेलं नाही मीपणाच्या अहंकाराच्यामुळे. त्याच्यामुळे पण काय होतं, बऱ्याचदा कागदपत्र असतात ते कागदपत्र नष्ट होतं. बऱ्याचदा काय होतं की कागदपत्र असतात पण त्या कागदपत्रांचा व्यावहारिक वापर झालेला नसतो. व्यावहारिक वापर म्हणजे काय,
की माझ्याकडे एक दस्तावेज आहे, त्या दस्तावेजाचं मला आजच्या व्यवहाराशी सांगड घालता आली पाहिजे किंवा माझ्या पूर्वजांच्या व्यवहाराशी मला काय करता आली पाहिजे, सांगड घालता आली पाहिजे. ती मी कधीच घालत नाही आणि ती मला घालता पण येत नाही. म्हणजे की हे कागदपत्र निर्माण झालेलं आहे, पण ठीक आहे कागदामध्ये काही नोंदी आहेत, पण वास्तवामध्ये त्या नोंदींचं मूल्य काय होतं. बऱ्याचदा आपण बघायचो की सरकार बरेचसे फतवे काढायचे जुन्या काळामध्ये, बरेचसे बादशाह फतवे काढायचे, बरेचसे बादशाह नवीन नवीन आज्ञा सोडायचे, बरेचसे बादशाह त्यांच्या मनाला येईल त्या गोष्टीचे हुकूम सोडायचे. बरेचसे शासक होते ते हिंदू मुस्लिम कोणी असतील, पोर्तुगीज असतील इव्हन, ते बरेच काही ना काही आज्ञा द्यायचे, बरेच काही काही कायदे बनवायचे, पण ते कायदे अंमलातच यायचे नाहीत. म्हणजे कागदपत्र जी बनवली जायची, त्या आज्ञापत्र जी बनवली जायची, त्या आज्ञापत्रांचा व्यावहारिक उपयोगच कधी व्हायचा नाही. त्याच्यामुळे अशी बरीच कागदपत्र आहेत जी व्यवहारात वापरातच आली नाहीत कधी, फक्त कागदातच त्या गोष्टी नमूद आहेत. त्याच्यामुळे पण इतिहास शोधताना आपली काय होते, फसगत होते, आपल्याला इतिहास कळत नाही. या कागदपत्रांमधल्या काही महत्वाच्या घालमेली आहेत किंवा दस्तावेजांच्या बद्दलचे हे काही प्रकार आहेत किंवा हे महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे कागदपत्रांच्या आधारे आपल्याला इतिहास शोधायला अडचण निर्माण होते. आता इथे थोडेसेच सांगितले, काही एक 80-85 असतील हे कारणं आपण सांगितली असतील कागदपत्रांची न सापडण्यामागची. परंतु जर एखाद्या माणसाने खोलामध्ये जाऊन संशोधन केलं किंवा एखादा माणूस 20-25 वर्ष अभ्यास करत असलं माझ्यासारखं, तर त्याच्या हजारो गोष्टी लक्षात येतात की कागदपत्रांची घोळ लक्षात येतात, ज्याच्यामुळे घराण्यांचा इतिहास सहजासहजी सापडत नाही. तर तुम्ही देखील तुमच्या घराण्यांचा इतिहास शोधत असाल तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कागदपत्रांचं विश्लेषण करायला शिका, कागदपत्र कशी वाचायची ते शिका. त्याच्यासाठी आपण एक स्वतंत्र मालिकाच बनवली की कागदपत्रांचं वाचन कसं करावं, कागदपत्र वाचावी कशी, त्याचं विश्लेषण कसं करावं. ती मालिका आवर्जून पहा, त्याच्यामध्ये कागदपत्रांमधून माहिती कशी काढावी ते सांगितलेलं आहे. स्वतः शिका. दुसरी गोष्ट जी आहे ती स्वतःवर जास्त भरोसा ठेवू नका किंवा अवलंबून राहू नका. बऱ्याचदा काय होतं की माणसाला वाटतं की मी सगळं करू शकतो, त्या मीपणाच्या आहारी मगाशी मी म्हणलो तसे पुष्कळ गोष्टी होतात, नुकसानकारकच होतात आपल्या घराण्यासाठी. मुळातच ज्ञानी लोकांची या क्षेत्रामध्ये कमी आहे. जे आहेत त्या ज्ञानी लोकांना संधी द्या तुमच्यासाठी काहीतरी करण्याची, जेणेकरून तुमच्या घराण्याचा इतिहास समोर येऊ शकेल. त्यांना बोलावून घ्या मानाने, त्यांचं काय असेल नसेल त्यांना मानधन द्या आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्या. कारण घराण्याचा इतिहास आपल्या समोर येणार आहे, त्या इतिहास संशोधकाच्या घराण्याचा इतिहास समोर येणार नाही त्याने आपल्यासाठी काम केले. पण संशोधकाची गरज लागते. सोनार आणि कान टोचले तरच ते आपण म्हणतो की चांगलं असतं. तसंच जी काम ज्यानं करावं, सर्जरी डॉक्टरने करावी, हायकोर्टामध्ये आपण म्हणतो की मुद्दा त्या लेवलच्या वकिलाने मांडावा, ज्याने त्याने केलं तर त्याचा आपण म्हणतो की परिणाम आपल्याला मिळतो जो काही होत होतो. तसंच इतिहास संशोधनामध्ये पण लोकांना असं वाटतं की मीच माझ्या घराण्याचं इतिहास संशोधन करू शकतो, मीच सगळी कागदपत्र चालवू शकतो, मीच सगळे संदर्भ गोळा करू शकतो, मला कोणाची काय गरज आहे. पण ते प्रत्येकाच्या बसचं काम नाही. तिथे जातीचं काम पाहिजे, माणसाची मनोभूमिका मुळात इतिहासकाराची पाहिजे. इतिहासकार असला तरी तो स्वयंघोषित इतिहासकार नसला पाहिजे. त्याची संशोधनाची पद्धत आहे ती तंत्रशुद्ध असली पाहिजे, शास्त्रीय पद्धत त्याची असली पाहिजे, त्याची तर्कबुद्धी चांगली असली पाहिजे, त्याच्याकडे चिकाटी असली पाहिजे ती गोष्ट शोधण्याची. कधी कधी 5-5 वर्ष हे काम चालतं. त्याच्यामुळे योग्य माणूस निवडा. तर आणि तर असे कागदपत्रांच्या ज्या घालमेली झालेल्या आहेत, घोटाळे झालेले आहेत, त्याच्यामधून बाहेर येऊन आपल्या घराण्याचा काहीतरी एक विस्तृत इतिहास आपण म्हणू शकतो जो कथेच्या स्वरूपाने आपल्याला मांडता येऊ शकतो. आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण बघूयात काही कौटुंबिक कारणं ज्याच्यामुळं घराण्याचा इतिहास समोर येत नाही. कुटुंबातल्या लोकांनीच काही गडबडी केलेल्या असतात, जसं या कागदपत्राच्या गडबडी आहेत तसं कुटुंबामध्ये हजार गडबडी असतात आपल्या समाजामध्ये. ते काय गडबडी आहेत, की कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे घराण्याचा इतिहास समोर येत नाही ते आपण पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हा आजचा विषय आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून खाली प्रतिक्रिया द्या, आपलं मत आहे ते आवर्जून मांडा. व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला समर्थन करण्यासाठी. चॅनलचा आपला हेतू उद्देश आपल्याला जो आहे तो आवडत असेल, विषय आपल्याला वेगळे वाटत असतील पण माहितीपूर्ण वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण हा विषय संशोधनाचा आहे, संशोधनाला नेहमी पैसे लागतात. तर जर आपल्या चॅनलला आपण कोणत्याही प्रकारे गुगल पेच्या माध्यमातून देणगी देऊ शकत असाल, युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून काही मदत करू शकत असाल, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकत असाल, अवश्य करा. आपल्याला अजून चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता येऊ शकतील. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.